नमस्कार मित्रांनो, मराठी सिरियल या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. प्लीज मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. कारण चॅनलवर जे काही व्हिडिओ अपलोड होणार आहे ते तुम्हाला बघायला नक्कीच मिळणार आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक मात्र जरूर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आता इकडे सावी जेव्हा आजीबाबांच्या घरी असते तेव्हा सावीने आजीबाबांना सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी पण मी पुरावे गोळा करून त्या नालायक दामिनीचा खरा चेहरा जो आहे तो धैर्यसमोर आणून सिद्ध करणार आहे. असं प्लॅनिंग जो आहे तो सावीने केलेला असतो. आणि ज्यावेळेस इकडे सावी घरी पोहोचलेली असते तेव्हा सावीला इकडे भेटण्यासाठी जेव्हा सावीची आई आणि भाऊ आलेले असतात तेव्हा मात्र ही नालायक दामिनी जी आहे ती इकडे सर्वांसमोर खूप काही नाटकं करत बोलण्याचं जेव्हा प्लॅनिंग करत असते तेव्हा हे काही सावीला सहन झालेलं नसतं. सावी त्याच क्षणी या आपल्या दामिनीला जाब विचारण्यासाठी सज्ज झालेली असते. माझ्या पप्पांच्या अंगावर का गाडी घातली आणि माझ्या पप्पांना का मारलं ह्याच शब्दामध्ये सावीने आता दामिनीची झांज उखडलेली असते. दामिनीला बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते कारण जवळ ती उभे असते, इकडे विराई असते, भास्कर व विलास सुद्धा जवळ उभे असतात. आणि तेव्हा इकडे ही सावी इतकी काही भयंकर चिडलेली असते, खूप चिडलेली असते. सावीला सर्वजण म्हणतात की अगं सावी तू हे काय बोलतेस. तेव्हा सावी बोलते की मी जे बोलते ना ते अगदी बरोबर बोलते. कारण ह्या बाईने पप्पांच्या अंगावर वारंवार गाडी घातली आणि पप्पांना ह्याच बाईने जिवे मारलं. असं पण सावी जेव्हा बोलत असते तेव्हा दामिनीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तिला काय करावं ते मात्र सुचत नसतं. आणि ही दामिनी आता इकडे सावीकडेच बघत राहते. आणि हा धैर्य जो आहे त्यालासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. भाऊसुद्धा आता बघत असतात. सावी जी आहे ती खूप भयंकर चिडलेली असते. सावी बोलते की माझ्या पप्पांची खुनी जी आहे ना ती दामिनी मुजुमदारच आहे. असं जेव्हा ही सावी आता दामिनीकडे बोट करत बोलत असते तेव्हा दामिनी जी आहे ती बोलते की अगं तू हे काय बोलतेस, अगं मी कशासाठी खून करेल तुझ्या पप्पांचा. असं नाटकं करत ही दामिनी बोलत असते. परंतु इकडे आता सावीची स्मृती परत आल्यामुळे दामिनी ही किती नालायक बाई आहे आणि आई नावाला किती कलंक लावणारी बाई आहे हे सर्व आता सावीने सर्वांसमोर आणायचं ठरवलेलं असतं. इकडे दामिनी जी आहे ती बोलते की नाही नाही, ही जी मुलगी बोलते ना हे सर्व खोटे आरोप करते. प्लीज मी तुमच्या सर्वांच्यावर विश्वास ठेवून सांगते की मी खोटं बोलत नाही आहे, ही मुलगी खोटं बोलते. असं ही दामिनी आता सर्वांसमोर बोलत असते. भाऊ बघत असतात. तर आता धैर्य जो आहे तो सुद्धा इकडे या आईकडे बघत असतो. त्यालाही वाटत असतं की नेमकं सावी जे बोलते ते बहुतेक खरंच बोलत असेल. कारण इतक्या दिवस आपण आईवर विश्वास ठेवला. आईने सावीला जे काही हॉस्पिटलमध्ये टाकलं होतं ती मला अजिबात पटलेलं नव्हतं. नक्कीच आईमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. सावी अशी तशी खोटं बोलणार नाही आहे असं पण धैर्य बोलत असतो. इकडे ही सावी जी आहे ती आता इकडे अनुराधाकडे बघते. आणि तेव्हा धैर्य जो आहे तो आपल्या आईला बोलतो की आई हे बरोबर आहे का सांग सर्व. आई हे जर खोटं असेल ना तर माझ्या इतकं बरं वाईट असणार नाही आहे. आई तू जर ही अशी वागत असली ना तर माझा आणि तुझा कायमचा संबंध संपला. असं पण इकडे हा धैर्य जो आहे तो आपल्या आईला बोलत असतो. आणि तेव्हा त्या दामिनीच्या डोळ्यातून खळाखळा पाण्याच्या धारा वाहू लागतात. कारण प्रेक्षकांनो किती जरी काही झालं तरी आज आपल्या धैर्याने जी काही सावीची बाजू घेऊन सर्वांसमोर मांडलेली असते तेव्हा मात्र इकडे आता अनुराधा, भाऊराव आणि सावी खूपच खुश झालेले असतात. दामिनीचं खरं रूप जे आहे ते आता सर्वांसमोर आलेलं असतं. आता आपला धैर्य जो आहे त्याला ह्या गोष्टी सहन झालेल्या नसतात. आणि आता इकडे सावीला घेऊन आता धैर्य इकडे रूममध्ये आलेला असतो आणि तिला बेडवरती झोपवलेलं असतं. तिच्या अंगावरती पांघरून टाकून इकडे आता सावीच्या डोक्याचा कीच जो आहे तो आपल्या धैर्याने घेतलेला असतो. धैर्य जो आहे तो सावीला गुड नाईट सावी असं बोलतो आणि तिच्या डोक्यावरून खूप प्रेमाने हात फिरू लागतो. धैर्य जो आहे तो इकडे उठतो आणि साईडला जाऊन आता त्याच्या जागेवरती तो झोपतो. आणि तेवढ्यामध्ये सावीला काही झोप लागलेली नसते. आता ती जागीच असते. तेव्हा आता इकडे सावी हळूच डोळे उघडून बघते तर हा धैर्य जो काही साईडला जाऊन झोपलेला असतो हे सावीला अजिबात आवडलेलं नसतं. सावी लगेच उठते आणि धैर्यजवळ जाते. सावी जी आहे ती काही ह्या आपल्या धैर्याला उठवायला तयार नसते. तिला वाटत असतं की धैर्यांना चांगली झोप लागली नाही उठू. त्यावर आता इकडे सावीला आता इकडे दामिनीने आपल्या बाबांच्या अंगावरती गाडी कशा प्रकारे रिव्हर्स करू करू घातली आणि त्यांना कसं जीव मारलं हे सर्व आठवू लागतं. आणि तिला त्याचा खूप त्रास होत असतो. आणि दुसरीकडे आता ही आपली दामिनी जेव्हा इकडे रूममध्ये झोपलेली असते तेव्हा आता
नक्कीच ही मुलगी जी आहे ती पहिल्यासारखी झालेली आहे आणि तिने जर माझं सर्वांसमोर खरं रूप आणलं तर माझं काहीच खरं नाही, असं दामिनी आपल्या मनाशी बोलत असते आणि तिलाही झोप लागलेली नसते. इकडे आता ही आपली सावी जी आहे ती बोलते की दामिनी मॅडमला जर एक्सपोज करायचं असेल तर आपल्याला असा दम धरूनच काहीतरी सर्व सत्य पुराव्यासहित समोर आणावं लागणार आहे, असं पण इकडे ही आपली सावी बोलत असते. तर प्रेक्षकांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.